त्यांनी जेवण खराब दिलं म्हणून एका आमदारानं कायदा हातात घेऊन गुंड मवाल्यासारखं धिंगाणा करणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं याचं समर्थन कोण करणार हो? मित्र हो, नमस्कार. एकनाथ शिंदे यांच्या गटात जे काही वादग्रस्त नेते आहेत ना, नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानाची वगैरे चर्चा होती. त्यातले ते एक आमदार बुलढाण्याचे संजय गायकवाड. नुकताच त्यांनी एक वाद स्वतःहून ओढवून घेतलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, महाराणी ताराराणी हे बहुभाषिक होते. त्यांनी 16 भाषा शिकल्या होत्या. मग ते काय मूर्ख होते काय, असं एक वादग्रस्त विधान यांनीच केलं होतं या संजय गायकवाड यांनी. त्यामुळे त्यांच्यावर अर्थातच अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यांच्यावर भरपूर टीका देखील झाली. हेच आमदार संजय गायकवाड पुन्हा एका नव्या वादात अडकले आहेत. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये त्यांनी एखाद्या गुंडासारखा धिंगाणा घातला, राडा घातला, शिवीगाळ करीत त्यांनी तिथं मारहाण देखील केली. विशेष म्हणजे या सगळ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळं कशा प्रकारे हे आमदार महोदय शिवीगाळ करीत आहेत, मारहाण करीत आहेत, हे याची डोळा पाहायला मिळू लागलेला आहे. बुलढाण्याचे हे आमदार संजय गायकवाड, एकनाथ शिंदे गटाचे, हे आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत आणि तोंडावर ठोसे मारताना या व्हिडिओत दिसत आहे. निकृष्ट आणि खराब जेवण दिल्याची आमदारांची तक्रार आहे. आकाशवाणी आमदार निवासातील खोली क्रमांक 107 मध्ये जेवण द्या असं या आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनला सांगितलं होतं. त्यानुसार त्या कॅन्टीननं रूममध्ये जेवण पाठवलं. पण कॅन्टीन मधून पाठवण्यात आलेली डाळ निकृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता. ही डाळ खाल्ल्यामुळं काहींचं पोट बिघडलं, कोणाला मळमळ झाली, कोणाची उलटी झाली. त्यामुळं आमदार संजय गायकवाड यांनी लुंगी बनियनवर थेट कॅन्टीन गाठलं. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला पकडलं, जाब विचारला. डाळीचा वास घेऊन बघ असं म्हणतच त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. आणि मग काय पुढे ठोसे काय, लाथाबुक्क्या काय, सगळं. कोणीतरी एखादा गुंड हॉटेलमध्ये घुसला आहे आणि तो हा धिंगाणा करतोय, हा राडा करतोय, असं हे सगळं चित्र वाटतंय. या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण तर कर्मचारी माफी मागताना दिसत आहे. पण गायकवाड यांनी त्याला सोडलं नाही, लाथाबुक्क्यानं मारहाण केली. आणि मग गायकवाड एवढे पुढे सरसावले म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते गप्प कसे राहणार हो? तिथल्या काही कार्यकर्त्यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांची गचांडी धरली, मारहाण केली. हे तर होतच असतं. आमदार संजय गायकवाड म्हणतात तसं त्यांना देण्यात आलेलं जेवण खराब असेलही. जेवणाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायची कॅन्टीनची जबाबदारी आहे, अत्यंत महत्वाची जबाबदारी, आरोग्याचा प्रश्न आहे. आणि मग अशा पद्धतीनं कोणाला जर खराब जेवण दिलं जात असलं किंवा दिलं गेलं असेल तर हा प्रकारच मुळी गंभीर आहे. पण त्यांनी जेवण खराब दिलं म्हणून एका आमदारानं कायदा हातात घेऊन गुंड मवाल्यासारखं धिंगाणा करणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं याचं समर्थन कोण करणार हो? ते आमदार आहेत आणि हे कॅन्टीन आमदार निवासातलं आहे. ते तक्रार करू शकत होते, अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याला बोलवून घेऊ शकत होते, त्याच्यावर कारवाई करू शकत होते. जेवढेही म्हणून काही कायदेशीर पर्याय उपलब्ध होते त्या सगळ्याचा अवलंब ते करू शकत होते. पण ते थेट गुंड मावाल्याच्या भूमिकेत गेले, एखाद्या टपोऱ्यासारखं. पुन्हा एकदा एक नवा वाद त्यांनी ओढवून घेतला. बघा, आमदारांच्या या कृतीचं तुम्ही समर्थन कराल का मित्रांनो? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.